मंडळी नमस्कार. मंडळी, दिशा सॅलियन आणि सुशांत सिंह राजपूत हे विषय काही पाठ सोडू इच्छित नाहीत, कारण सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने ते दोघंही मरण पावलेले असले तरी त्या मुळात हत्या आहेत की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आणि हे प्रकरण गेली 5 वर्ष सातत्याने सुरू आहे. थोड्याफार दिवसांच्या अंतराने सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू झाला होता आणि दिशा सॅलियन जी त्याची मॅनेजर होती, मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक, व्यावसायिकदृष्ट्या जी सगळी व्यवस्था पाहते ती व्यवस्थापक होती, तिचा देखील मृत्यू झालेला होता. ती बिल्डिंगच्या वरतून खाली पडलेली होती आणि ह्यांनी गळफास घेतल्याचं बोललं जात होतं. प्रत्यक्षामध्ये त्यांचं पोस्टमॉर्टम झालं. पोस्टमॉर्टमच्या नंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. मात्र या प्रश्नांच्या नंतर देखील गेली 5 वर्ष या दोघांच्याही हत्या आहेत की आत्महत्या आहेत हे अद्याप समजलेलं नाही. अनेक आरोप झाले, प्रत्यारोप झाले. त्यावेळेला सत्ताधारी होते उद्धव ठाकरे, राज्याचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होते, आणि विरोधकांनी म्हणजे भाजपाच्या लोकांनी त्यांच्यावरती आरोप केलेले होते. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होता. दिशा सॅलियन मॅटरमध्ये विशेषतः उद्धव ठाकरे यांचे जे चिरंजीव आहेत आणि त्यावेळेचे मंत्री आहेत आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं जात होतं. यांचं नाव थेट घेऊन या प्रकरणाशी त्यांचा थेट संबंध जोडला जात होता. मात्र मुंबई पोलिसांकडून याचा जो तपास झाला त्याच्यामध्ये त्यांना क्लीन चिट देण्यात आलेली होती आणि दिशा सॅलियनची ही आत्महत्या असं सांगण्यात आलेलं होतं त्यावेळेला. मात्र नंतर हा जो प्रकार आहे हा सगळा CBIकडे गेला. म्हणजे सुशांत सिंग राजपूतचा तपास पण गेला आणि दिशा सॅलियनचा पण गेला. मात्र CBI देखील याच्या निष्कर्षापर्यंत अद्याप पोहोचलेली नाही, किंबहुना त्याचा निष्कर्ष जाहीरच झालेला नाही. मधल्या काळामध्ये म्हणजे जेव्हा आघाडी सरकार गेलं आणि युती सरकार आलं, म्हणजे शिंदेंचं सरकार आलं, त्यानंतर साधारणपणे शेवटच्या म्हणजे त्यात शिंदे मुख्यमंत्री असताना शेवटच्या काळामध्ये दिशा सॅलियनचे वडील जे आहेत ते हायकोर्टामध्ये गेले आणि त्यांनी पुन्हा नव्याने तपास करण्याचं सांगितलं, त्यांची मागणी केली. याच्यानंतर पुन्हा एकदा मोठ्याने वाद निर्माण झालेले आहेत आणि हे वाद निर्माण झाल्यानंतर आता प्रश्नचिन्ह मुंबई पोलिसांवरती आहे, CBIवरती आहे की हे आत्महत्या आहे की हत्या आहे हे अद्याप त्यांना शोधता आलेलं नाही. ते शोधून काढायला आता हायकोर्टाने सांगितलेलं आहे. कालच हायकोर्टाने या संदर्भामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुळात ही हत्या आहे की आत्महत्या हे शोधून काढा आणि त्याच्यानंतर पुढचं त्या संदर्भातलं कोण दोषी आहे, कोण त्याच्या संदर्भामध्ये जबाबदार आहे हे शोधता येईल किंवा ह्याचा तपास करता येईल. मात्र आता स्कॉटलंड यार्डच्या एकेकाळी तुलना सांगणाऱ्या मुंबई पोलिसांना आणि CBIला देखील हे प्रकरण अद्याप निष्कर्षापर्यंत पोचवता आलेलं नाही. हे त्यांच्यासमोर उभं राहिलेलं मोठं प्रश्नचिन्ह आहे. अर्थात हे प्रकरण राजकीय आहे की अराजकीय आहे असाच सर्वसामान्य माणसाला पडलेला मोठा प्रश्न आहे.